चक्री, पन्नी दारू, गुटखा या संदर्भामध्ये मोठी तस्करी होते आणि जवळ 2 नंबरचे धंदे चालू आहेत, असं मी आदरणीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडलं होतं. आणि देवेंद्रजींनी मला सांगितलं होतं की पुरावा द्या. मग आता खरं म्हणजे सगळे पत्ता दिला, नंबर दिले, माहिती दिल्यानंतर पुराव्याची काय गरज आहे? काही ठिकाणी असं दिसतंय की सत्ताधारी पक्षाच्याच काही लोकांचे हे अड्डे आहे आणि हे अड्डे असल्यामुळे इथले पोलीस इन्स्पेक्टर किंवा DSP या संदर्भातले काही कारवाई करत नाही. मुंबईमध्ये जळगाव जिल्ह्यात आणि प्रामुख्यानं मुक्ताईनगर तालुक्यामध्ये चक्री, पन्नी दारू, गुटखा या संदर्भामध्ये मोठी तस्करी होते आणि जवळ 2 नंबरचे धंदे चालू आहेत, असं मी आदरणीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडलं होतं. आणि देवेंद्रजींनी मला सांगितलं होतं की पुरावा द्या. मग आता खरं म्हणजे सगळे पत्ता दिला, नंबर दिले, माहिती दिल्यानंतर पुराव्याची काय गरज आहे? पण तरीही पेनड्राईव्ह घेऊन आपल्या या अंतर्ली फाट्यावर, परिवर्तन चौकामध्ये आणि अन्य ठिकाणी जे काही उद्योग या ठिकाणी सुरू आहेत ते सगळे पुराव्यानिशी मी गृहमंत्र्याकडे पाठवले. पण विधानसभेचं सत्र सुरू असताना फक्त हे धंदे बंद झाले आणि नंतर आता राजरोसपणे सगळेचे सगळे धंदे 2 नंबरचे, गुटख्याचे, पन्नी दारूचे, केमिकलयुक्त अशा स्वरूपाचे ते मिळतात एका प्रकारचं पॅकेट वगैरे ते, विमल गुटखा हे सगळेचे सगळे आता राजरोसपणे सुरू आहे. आणि ज्या ठिकाणी पोलिसांकडे तक्रार केली तर पोलीस आता समजा इथली PM मोहिते पाटील आहेत, त्यांच्याकडे तक्रार केली की मोहिते लगेच त्या 2 नंबरवाल्यांना कळवतात अशी आमची माहिती आहे. आणि मग ते 2 नंबरवाले त्या पत्रकारांना धमकी देतात की तुम्ही कळवलं का, तुम्हाला बघून घेतो जरा. ज्याने व्हिडिओ टाकला त्याला धमकी देतात आणि स्वतः पोलीसच त्यांना माहिती देतात की बाबा पत्रकार आम्हाला सांगतात, मग आम्हाला कार्यवाही करावी लागेल, मग नाथाभाऊ विधानसभेत मांडता, मग आम्हाला कार्यवाही करायला लागेल. हप्ता घ्यायच्या वेळेस त्यांना परवानगी लागत नाही, पण बंद करायच्या वेळेस बाकी असे उद्योग करता येतात. आणि हे सगळे उद्योग बंद करण्यासाठी आम्ही वारंवार प्रयत्न करतो. सामान्य नागरिकांच्या तक्रारी माझ्याकडे येतात, परंतु शासन कार्यवाही करत नाही. शासन 2 नंबरवाल्यांना आणि गुटखेवाल्यांकडून हप्ते घेण्यामध्ये मशगूल आहे. लोकप्रतिनिधी काही कारवाई करत नाही. यामध्ये उलट काही ठिकाणी असं दिसतंय की सत्ताधारी पक्षाच्याच काही लोकांचे हे अड्डे आहे आणि हे अड्डे असल्यामुळे इथले पोलीस इन्स्पेक्टर किंवा DSP या संदर्भातले काही कारवाई करत नाही. विधानसभेमध्ये मी यांना म्हटले की 1-1 कोटी रुपये, 2-2 कोटी रुपयेपर्यंत जिल्हाभरातनं हप्ता DSPपर्यंत जातो अशी माझी माहिती आहे. पण त्यामध्ये 2 कोटी असो का 1 कोटी असो राजरोसपणे जात असतील तरी ते धंदे बंद करण्याच्या संदर्भामध्ये बाकी जळगाव जिल्ह्यातली पोलीस यंत्रणा काहीही कार्यवाही करत नाही. अकार्यक्षम पोलीस यंत्रणा आहे. वरिष्ठांपासून संरक्षण आहे असं चित्र दिसतं आहे. आणि ते राजरोसपणे हप्तेखोरी चालू आहे, लूट चालू आहे, दरोडे चालू आहे आणि या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातली कायदा सुव्यवस्था एकंदरीत भंग पावलेली आहे.